नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण आता कैरीचा सीझन चालू आहे ना, तर आपण एक कैरीची रेसिपी बनवतोय आणि ती रेसिपी म्हणजे कैरीचा टक्कू. अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि तितकीच चविष्ट आहे. तर हा टक्कू करण्यासाठी मी इथे ही कैरी घेतली. ही आहे राजापुरी कैरी. ही आंबटपणाला थोडी कमी असते आणि म्हणून मी ही वापरणार आहे. कारण म्हणजे मग जास्त होत नाही आंबट तो. आणि तोतापुरी आंबा सुद्धा आंबटपणाला कमीच असतो आणि ती सुद्धा जरी तुम्ही कैरी वापरली तरी सुद्धा चालेल. आता कैरी मी सोलून घेणार आहे. त्याच्यासाठी या डेखाच्या बाजूला थोडासा चीक असतो की नाही, म्हणून ते आपण डेख आधी असं काढून घेऊया. थोडासा डेखाचा भाग असा काढून आधीच टाकायचा, कारण डेखाच्या बाजूला चीक असतो. आणि आता मी ही कैरी सोलून घेणार आहे आणि सोलली की आपल्याला नंतर किसून घ्यायची. आता ही कैरी सोलून झाली. आता मी ही किसून घेते. ही किसणी आपण गाजर वगैरे किसतो की नाही, तीच ही किसणी आहे. नॉर्मल, म्हणजे खूप जाडी नाही खूप बारीक पण नाही. ही कैरी मी आता किसून घेते आणि पुढची कृती आपण बघूया. ही आता कैरी आपली किसून झाली आहे. आता मी हे वाडग्यामध्ये घेते काढून. आता ह्या किसलेल्या कैरीमध्ये मी मीठ घालणार आहे. साधारण 2 छोटे चमचे मीठ आहे आणि तुमच्याकडे जशी कैरी तुम्ही किसलेली असेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ चवीप्रमाणे घाला. आता मीठ ढवळून झाल्यावर हा मी अर्धी वाटी यामध्ये गूळ घालणार आहे. आणि गुळाचं प्रमाण असं आहे की जशी कैरी आंबट गोड असेल, कारण काही कैऱ्या गोडीळ सुद्धा असतात, मग त्याला गुळ कमी लागणार की नाही. त्याप्रमाणे थोडा कैरीचा किस चाकून बघायचा आणि मग गुळ घालायचा, कारण आपल्याला ते आंबट गोड लागायला हवं. कैरी आंबट असली तर गुळ मग जास्त लागतो. आता हे मीठ आणि गुळ घातल्यावर ही कैरी आपण ढवळून घेतलेली आहे आणि आता आपल्याला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं हे आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, कारण त्या ओलाव्यामुळे म्हणजे गूळ त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळेल. हे बघा, आपण मगाशी गूळ आणि मीठ याच्यात घालून ठेवलं ना, याला आता 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि चांगलं गुळाचं आणि मिठाचं पाणी याला सुटलंय. पाणी म्हणजे रस चांगला सुटलेला आहे. आता आपल्याला याला फोडणी द्यायची आणि हे जे पाणी याला सुटलंय ते आपल्याला काढून टाकायचं नाहीये, असंच याच्यातच ठेवायचंय. आता फोडणीसाठी या भांड्यामध्ये मी 2 पळ्यात तेल घालते. आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर मी गॅस बंद केलाय आणि आता आपण घालूया हिंग. हे मोहरी आणि हिंग घालून झाल्यावर हे भांड मी खाली उतरवलंय आणि हलकस आता मी हे थंड करून घेतलाय. आणि आता मी त्याच्यामध्ये हे तिखट घालणार आहे, कारण तिखट एकदम गरम याच्यात घातलं नाही, कारण त्याचा लालपणा नाही तर कमी होऊन तो काळसरपणा येईल तिखटाचा, म्हणून मी आता हे खाली उतरवून तिखट घालते. कारण तिखट हे पटकन तेलामध्ये जळतं, म्हणून मी हे असं खाली उतरवून थोडस थंड केलं तेल आणि आता हे तिखट याच्यामध्ये मी घातलंय. आता हे तिखट आपल्या ह्याच्यात घालून झालं. आता हे आपण गार होऊन द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्या किसावर ओतायचंय, कारण गरम ओतायचं नाहीये. आता ही फोडणी गार झाली. आता मी या कैरीच्या किसावर घालते. आता ही फोडणी आपण ढवळून घेऊया. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. मी इथे 3 चमचे तिखट घातलेलं आहे. आता ही फोडणी मिक्स झालेली आहे आणि आता हा टक्कू तयार आहे. हा टक्कू आता तयार आहेच, पण ह्याच्यामध्ये कांदा सुद्धा घालतात. तर मी आता काय करणार आहे, हा जो आपण टक्कू केलाय तो मी अर्धा या भांड्यामध्ये काढते आणि अर्ध्या ह्याच्यात मी कांदा घालणार आहे, कारण कांदा घातलेला टक्कू सुद्धा खूप छान लागतो. पण काय होतं, कांदा घातल्यामुळे तो जास्त दिवस टिकत नाही.
तो लगेच 2 दिवसात संपवावा लागतो आणि हा टक्कू मात्र चांगला टिकतो आणि फ्रीज मध्ये तर अगदी 8-10 दिवस सुद्धा हा टक्कू चांगला राहतो. म्हणून मी या सगळ्या टक्कू मध्ये कांदा घालत नाहीये. त्यातला थोडासा मी बाजूला काढून घेते आणि थोड्याशा ह्याच्यामध्येच मी कांदा घालणार आहे, कारण कांदा घातलेला सुद्धा लागतो सुरेख, पण तो टिकत नाही, म्हणून तो आपण जास्त नाही करायचा. साधारण यातला अर्धा टक्कू मी असा एका या भांड्यात, वेगळ्या भांड्यात काढून घेते, म्हणजे आपल्याला सगळ्यामध्ये कांदा घालायला नको. आता अर्धा मी हा बाजूला केलाय आणि या राहिलेल्यामध्ये आपण हा कांदा घालूया. कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि मग घालायचा त्याच्यामध्ये. अशा प्रकारे एक कांदा घातलेला आणि एक कांदा न घातलेला असा टक्कू हा आपला आता तयार आहे. चविष्ट, चटकदार, आंबट, गोड असा हा चवीचा टक्कू होतो आणि हा तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर किंवा साध्या आमटी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय हा मस्त लागतो आणि तुम्ही जर अजून कधी केला नसेल तर नक्की करून बघा. कशी वाटली ही कैरीच्या टक्कूची रेसिपी तुम्हाला? जर आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा.